जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. संपलं होतं, सारं संपलं होतं. विष्णुयाग यज्ञाच्या नावावर माजवलेलं स्तूम आता संपलं होतं. शकुनी मामांचं राजकारण संपलं होतं. पश्चातापाचा एक प्रारंभ सुरू झाला होता. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. पश्चातापाचा प्रारंभ हा फक्त आणि फक्त कर्णासाठी. कारण दुशासन, दुर्योधन, महाराणी गांधारी, महाराज धृतराष्ट्र, विदुर, किंबहुना स्वतः पितामह भीष्म या सगळ्यांनी मुक्याची एक भूमिका बांधली होती, जी भूमिका शेवटपर्यंत तशीच होती. कपटाचं राजकारण करून शकुनी मामा खूप खुश होते. संपत्ती, राजवैभव, स्वावलंबन सगळं काही त्यांनी पांडवांकडून दूतात हिसकावून घेतलं होतं. दुशासन अजूनही राजभवनातच होता. काहीही बोलत नव्हता, निपचित पडला होता. कर्ण उठला आणि जायला निघाला. महालापर्यंत पोचताच शोणाची पत्नी मेघमाला त्याला दिसली. अगदी तीच विखुरलेली रांगोळी. पण आता त्या रांगोळीत ते रंग नव्हते. रक्तांचे कसले तरी थेंब असं कर्णाला जाणवलं. तो खाली बसला. बोटाने त्याने ते सगळं चाचपडून पाहिलं. पण मेघमालाला न बघताच तो तसाच पुढे निघाला. वाटेत त्याला शोण भेटला. तसाच त्याने कसून शोणाला मिठी मारली. शोण म्हणाला, मी तुला काय यज्ञात जाऊ नको म्हणालं होतं हे कळालं तुला? यावर कर्ण उत्तरला, आता ते सगळं कळूनही उपयोग नाही शोणा. पण आता शोण जे काही बोलणार होता ते ऐकणं कर्णाला भाग होतं. नाही दादा, तू विचार करतोस तसं नाहीये. त्यावर कर्ण चिडून म्हणाला, काय म्हणायचं तुला? कसा आहे सांग, काय माहिती आहे तुला? दादा, आधी शांत हो आणि आता ऐक. दुशासन मगधांच्या राजगृहात का गेला होता माहिती आहे तुला? जरासंधाच्या हाडाच्या कवड्या आणण्यासाठी. काय? कर्ण उत्तरला, ज्याला तू जीवनदान दिलं होतंस तो जरासंध. अरे, तुझ्या शब्द आघाताने कवड्या थरथरतात हे सगळ्यांना अचूक माहिती होतं. फक्त भीम आणि तूच असा आहेस म्हणून तुला फार लांब ठेवण्यात आलं होतं. दुशासनाचं तुला यज्ञात येण्यासाठी अडवणं हे सुद्धा त्या राजकारणाचाच भाग होता. कर्ण खजेल झाला. माफी मागत पुढे निघून गेला. तो शयन कक्षात जाताच वृषाली त्याची वाट पाहत होती. तिला भेटताच तिने विचारलं, अहो, तुम्ही उत्तरीय कुठे टाकलंय? हरवलत की कुणाला तरी दिलत? यावर कर्ण म्हणाला, माहिती नाही, ते आता कदाचित नाही येणार. त्यावर वृषाली म्हणाली, येणार नाही म्हणजे? अहो, मी भूतकाळात पडून कधीतरी ते तुमच्या अंगावर टाकलेलं. माझं लक्ष नसताना ते तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि आता तुम्ही ते नाही आहे म्हणता? त्यावर कर्ण म्हणाला, कदाचित आता ते कधीच परत येणार नाही आणि तो दागिना मी तुला परत आणूनही देऊ शकत नाही. त्यावर वृषाली स्मित हास्य करत म्हणाली, असू द्या हो, पतिधनापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नसतं आयुष्यात. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. राजभवनात घडलेला प्रकार वृषालीला कळू नये अशी खूप आतून करण्याची इच्छा होती आणि आतापर्यंत कदाचित ते तिला कळलेलं नसावं असं तिच्या वागण्यावरून एकंदरीत वाटत होतं. वृषाली म्हणाली, मला ना तुम्हाला काही सांगायचं आहे. यावर कर्ण थोडा बुचकाळात पडला. वृषाली म्हणाली, तुम्हाला आठवतं, तुम्ही नेहमी म्हणता की पांचाली आपला हेवा करते, आपल्याला कुत्सतगिरीने पाहते, काहीतरी सतत तिच्या डोक्यात सुरू असतं. यावर कर्ण म्हणाला, बरोबरच बोललोय मी, तसंच आहे ते सगळं. त्यावर वृषाली म्हणाली, नाही हो, असं नाही आहे. यावर कर्ण म्हणाला, तुला कसं माहिती? त्यावर ती म्हणाली, एकदा तिमाही प्रहरात आम्ही सगळ्याजणी सखी बसलेलो असताना पांचाली माझ्याजवळ आल्या. मी अंगराज कर्णाची पत्नी असं म्हणून त्यांना मला संबोधलं आणि वृषासनाचं कौतुकही केलं. पण त्याला ही सगळी कुंडलं का नाही याचीही विचारपूस केली. आता ते सूर्यदेवालाच ठाऊक असं म्हणून मी वेळ मारून नेली. पण त्या गेल्यानंतर
त्यांच्या एका दासीला मी माझ्या जवळ बोलावून घेतलं आणि तिला विचारलं. त्यावर ती म्हणाली की ज्या वेळेला तुम्ही इंद्रप्रस्थात गेला होता तेव्हा राजमहालात जो काही प्रकार घडला त्या पाण्यात तुमचं सुंदर असं प्रतिबिंब पाहून पांचाली म्हणाली होती की ही कवच कुंडल धारण केलेला हा व्यक्ती, याला पत्नीव्रता म्हणून जीही कुणी प्राप्त होईल ती किती सुंदर असेल, तिच्या आयुष्यात किती सगळं सुंदर सुंदर असणार आहे. जर अंगराज कर्ण मला पती म्हणून मिळाले तर माझ्या आयुष्यात 5 पांडवांसोबत राहण्याचा हा जो संसार मी थाटलेला आहे हा कदाचित मला करावाच लागला नसता. वृषालीचे हे बोल ऐकून कर्ण जागीच गारद झाला. तो अस्थिर झाला. वाराच्या झुळुकीसारखी वृषाली जशी आली होती तशी बाहेर निघाली. कर्ण निश्चित पडला. तो वारंवार मोठमोठ्याने स्वतःला ओरडून ओरडून सांगत होता, पांचाली मला क्षमा कर, पांचाली मला क्षमा कर. मी का तसा बसलो होतो, मी का तुला वाचवू शकलो नाही. एक योद्धा असून, स्वतः महारथी कर्ण असून, सूर्यपुत्र असून, एक सूतपुत्र असून सुद्धा मी तुला वाचवायला का नाही आलो. या गोष्टीमुळे कर्ण पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. त्यानं वारंवार वारंवार मनाशीच पांचालीची माफी मागितली, पांचालीची माफी मागितली. महारथी कर्ण.